घरात नेहमीप्रमाणे कामांची लगबग सुरू होती. रोहिणी किचनमध्ये उभी राहून सगळ्यांसाठी नाश्ता बनवत होती. गॅसवर चहा उकळत होता. एका बाजूला पोहे तयार होत होते आणि तिचे हात कामात गुंतलेले असले तरी मन मात्र कुठेतरी हरवल्यासारखं वाटत होतं. सकाळपासूनच तिला एक अनामिक बेचैनी जाणवत होती. हॉलमध्ये बसलेल्या सुनीताताई वर्तमानपत्र वाचत होत्या, तर सासरे टी व्हीवर बातम्या पाहत होते. सगळं काही नेहमीसारखंच होतं, पण नियतीने त्या दिवसासाठी काही वेगळंच लिहून ठेवलं होतं. राकेश ऑफिसमध्ये काम करत होता. समोर कामाचा ढीग पडला होता, पण त्याचं मन कामात लागत नव्हतं. तो सतत मोबाईलकडे पाहत होता. काही वेळापूर्वीच रोहिणीच्या माहेरहून त्याला फोन आला होता. तिच्या आईचा घाबरलेला आवाज अजूनही त्याच्या कानात घुमत होता. जावई बापू, काल रात्री रोहिणीच्या बाबांची तब्येत अचानक बिघडली. आम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती केले. तुम्ही ताबडतोब रोहिणीला घेऊन सिटी हॉस्पिटलमध्ये या. हे ऐकताच राकेशच्या छातीत धडधड वाढली. त्याने ठीक आहे बोलून फोन कट केला आणि लगेच रोहिणीचा नंबर लावला. त्याने तिला अनेकदा फोन लावून पाहिला, पण रोहिणीने फोन उचलला नाही. त्यामुळे त्याने घाईघाईने घरी फोन लावला. त्याच्या आईने फोन घेतला. पलीकडून राकेश घाईघाईने म्हणाला, आई, रोहिणी कुठे आहे? तिचा फोन लागत नाहीये. तिच्या माहेरचे लोक सतत फोन करत आहेत. अगं, तिच्या वडिलांना हार्ट अटॅक आला आहे. त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती केले. बाबांची तब्येत खूप गंभीर आहे. हे ऐकताच सुनीताताई घाबरल्या. त्या पटकन किचनमध्ये गेल्या, जिथे रोहिणी स्वयंपाक करत होती. सुनीताताईंनी घाईघाईने तिला सांगितलं, रोहिणी, तुझा फोन कुठे आहे गं? राकेश केव्हापासून फोन करतोय. तुझ्या माहेरचेही फोन करत आहेत. तुझ्या बाबांची तब्येत खूप खराब आहे. त्यांना हार्ट अटॅक आला आहे. राकेश ऑफिसमधून निघालाय. तू पण पटकन तयार हो. रोहिणीच्या हातातून चमचा खाली पडला. ती धावतच बेडरूममध्ये गेली. चार्जिंगला लावलेला मोबाईल हातात घेतला आणि स्क्रीन पाहताच तिच्या पायाखालची जमीन सरकली. तिच्या आईचे 10 मिस कॉल आणि राकेशचे 4 मिस कॉल होते. तिने थरथरत्या हातांनी आईला फोन लावला. फोन लागताच ती घाबरून म्हणाली, आई, बाबा कसे आहेत? पलीकडून आईचा रडवेला आवाज आला, रोहिणी बाळा, पटकन हॉस्पिटलला ये. डॉक्टर म्हणत आहेत बाबांची काही गॅरंटी नाही. हे ऐकून रोहिणीच्या डोळ्यात पाणी आलं. काही वेळातच राकेश घरी आला आणि दोघंही घाईघाईने हॉस्पिटलला पोहोचले. हॉस्पिटलच्या गेटवरच रोहिणीची आई उभी होती. केस विस्कटलेले, डोळे रडून सुजलेले आणि शरीर थरथरत होतं. रोहिणी धावत जाऊन आईला बिलगली आणि ती रडत म्हणाली, आई, बाबा कुठे आहेत? आईने तिला मिठी मारली आणि हंबरडा फोडत म्हणाली, बाळा, तुझे बाबा आपल्याला सोडून गेले. क्षणभर रोहिणीच्या कानावर काहीच पडेनासं झालं. तिच्या डोळ्यासमोर अंधार पसरला. डॉक्टरांनी सांगितलं होतं, 1 तास आधी आणलं असतं तर कदाचित आम्ही त्यांना वाचवू शकलो असतो. हे वाक्य रोहिणीच्या मनात खोलवर रुतून बसलं. तिला स्वतःचाच खूप राग येत होता. जर तिने फोन जवळ ठेवला असता तर, जर ती वेळेवर पोहोचली असती तर, पण आता काहीच बदलणार नव्हतं. रोहिणीचा एकुलता एक भाऊ विजय अमेरिकेत होता. बाबांच्या निधनाची बातमी कळताच तो दुसऱ्याच दिवशी पत्नी आणि मुलांसोबत भारतात आला. सगळे विधी पार पडले. 13वा झाला. 13व्याच्या दुसऱ्याच दिवशी विजय आईजवळ गेला आणि म्हणाला, आई, मला परत अमेरिकेला जावं लागेल. काळजी करू नकोस, मी तुझ्या अकाउंटवर दरमहा पैसे पाठवत राहीन. लवकरच तुला माझ्यासोबत अमेरिकेला घेऊन जाईन. रोहिणीला हे ऐकून खूप राग आला. तिला वाटलं, कसला मुलगा आहे हा? आईला एकटीला कसा सोडून जाऊ शकतो? पण त्या दुःखाच्या वातावरणात ती काहीच बोलली नाही. विजय अमेरिकेला निघून गेला आणि घर पुन्हा ओसाड झालं. आई एकटी पडली. बाबांच्या आठवणी आणि रिकामं घर एवढंच तिच्या आयुष्यात उरलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी रोहिणी आईची बॅग पॅक करू लागली. ते पाहून रोहिणीची आई म्हणाली, बाळा, हे तू काय करत आहेस? रोहिणी म्हणाली, आई, आता तू इथे एकटी राहणार नाहीस. तू पण माझ्यासोबत येणार आहेस. रोहिणीची आई उदास नजरेने आपल्या मुलीकडे पाहत म्हणाली, बाळा, मी तुझ्या सासरी येऊन काय करू? मला इथेच राहू देत. तुझ्या बाबांच्या आठवणी माझ्यासोबत आहेत. रोहिणी म्हणाली, आई, तुला तर माहिती आहे ना की तुझी तब्येत ठीक नसते. मग तुझी इथे कोण काळजी घेणार? काहीही होऊ देत, मी तुला एकटीला सोडू शकत नाही. तू माझ्या घरी येणार आहेस. रोहिणी, इमोशनल होऊ नकोस. जरा डोक्याने काम कर. मला काहीही होणार नाही. तू मला तुझ्या घरी चल म्हणतेस, पण तुझ्या सासू सासऱ्यांचे काय? तुझ्या घरी मी राहिलेलं त्यांना चांगलं वाटेल का?
तेव्हा रोहिणी आपल्या आईला म्हणाली, माझे सासू सासरे खूप चांगले आहेत, ते काहीच बोलणार नाहीत. आई मला सांग, दादाने तर तुझा एकदाही विचार केला नाही की आई एकटी कशी राहील. त्याने विचार केला नाही म्हणून मी पण तुझा विचार करायचा नाही का? नाही आई, मी तुला एकटीला ठेवू शकत नाही, मी तुझं काहीही ऐकणार नाही. तेव्हा आई म्हणाली, रोहिणी पण जावई बापू मला चला म्हणाले नाहीत, ते फक्त एवढेच बोलले की आई आम्ही तुम्हाला भेटायला पुन्हा येऊ. रोहिणी आपल्या आईला म्हणाली, आई तू आता जास्त विचार करू नकोस, ते तर असेच बोलले असतील, ते माझ्या कोणत्याच गोष्टीला नाही म्हणत नाहीत, तुझे जावई खूप चांगले आहेत. त्यानंतर रोहिणी जेव्हा आपल्या आईला सासरी घेऊन गेली तेव्हा तिचे सासू सासरे त्यांना पाहून चकित झाले. त्यांना वाटले की रोहिणीच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे तिची आई एकटी पडली असावी. त्यामुळे काही दिवसांसाठी सुनबाई तिच्या आईला घरी घेऊन आली असेल. सुरुवातीचे काही दिवस घरातील सगळेजण रोहिणीच्या आईसोबत चांगले वागत बोलत होते. रोहिणीची सासू तिच्या आईला सत्संगाला घेऊन जात होती. राकेशही त्यांच्याशी आदराने वागत होता. त्यामुळे रोहिणीला वाटलं की तिचा निर्णय योग्य होता. पण हळूहळू सगळं बदलू लागलं. त्यानंतर एके दिवशी राकेशची आई त्याला म्हणाली, राकेश, सुनबाईची आई आपल्या इथे आणखी किती दिवस राहणार आहे की सगळं आयुष्य इथेच घालवण्याचा त्यांचा प्लॅन आहे? राकेश म्हणाला, आई मी रोहिणीशी बोलून घेतो. दुसऱ्या दिवशी रात्री राकेश शांतपणे रोहिणीला म्हणाला, रोहिणी, आई आणखी किती दिवस इथे राहणार आहेत? त्याचे बोलणे ऐकून रोहिणीला धक्का बसला. ती म्हणाली, म्हणजे तुला काय म्हणायचं आहे? राकेश रागाने म्हणाला, मला माझ्याच घरात पाहुण्यासारखं वाटते. तुझ्या आईला समजायला हवं ना की मुलीचे सासरी इतके दिवस राहत नाहीत, त्यांच्यासाठी केअरटेकर ठेव ना. हे ऐकून रोहिणीच्या डोळ्यात अश्रू आले. तिला विश्वासच बसत नव्हता की तिचा नवरा असं बोलतोय. त्यानंतर सगळ्यांच्या वागण्यात बदल झाला. सासूबाई आता त्या आईला सत्संगाला नेत नव्हत्या. सासरे देखील आबोला धरून होते. राकेशही औपचारिकपणेच त्यांच्याशी बोलत होता. रोहिणीच्या आईला सगळं समजलं. त्यामुळे एके दिवशी त्या रोहिणीला म्हणाल्या, बाळा मला माझ्या घरी जायचं आहे, माझ्यामुळे तुझ्या संसारात कटुता नको. रोहिणीचं मन तुटलं, पण तीही समजून होती की आईला इथे ठेवणं म्हणजे तिच्या आत्मसन्मानाला दुखावणं होय. तिने लगेच भावाला फोन केला. ती म्हणाली, दादा आईला तुझ्याकडे घेऊन जा. विजय स्पष्ट शब्दात म्हणाला, रोहिणी आम्ही दोघंही जॉब करतो, आईची काळजी कोण घेईल? तू एखादा नोकर ठेव, मी पैसे पाठवेन. रोहिणी संतापून म्हणाली, आईला तुझ्या पैशांची गरज नाही. फोन ठेवताच तिच्या मनात एकच विचार आला, आईवडिलांसाठी मुलगीच खरी आधार असते. रोहिणीची एक मैत्रीण महिलांसाठी NGO चालवत होती. तिच्याशी बोलून रोहिणीने एक निर्णय घेतला. आईचं मोठं घर रिकामं होतं. तिने त्या घरात महिलांसाठी एक NGO सुरू केला. रोहिणीची आई उत्तम शिलाई काम करायच्या. त्यांनी महिलांना शिलाई शिकवायला सुरुवात केली. रोहिणी लहान मुलांना शिकवू लागली. हळूहळू घर पुन्हा जिवंत झालं. आईच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य दिसू लागलं. त्या आनंदाने म्हणाल्या, बाळा तू मला नवजीवन दिलंस. रोहिणी रोज माहेरी जाऊ लागली. हे राकेशला अजिबात आवडत नव्हतं. तो वारंवार म्हणायचा, रोहिणी तुला तुझ्या घरची काही काळजी आहे की नाही? यावर रोही शांतपणे म्हणायची, तू तुझ्या आईवडिलांची काळजी घे, मी माझ्या आईची काळजी घेते. हे ऐकून राकेश गप्प बसायचा. पण त्यांच्यातला दुरावा वाढत चालला होता. शेवटी रोहिणीच्या आईनेच तिला समजावलं, रोहिणी तुझा संसार मोडू नको, इथे येत जा पण सासरी राहा. मनावर दगड ठेवून रोहिणी परत सासरी आली. रोहिणी परत सासरी आली खरी, पण आता तिच्या मनातला उत्साह, आपलेपण आणि विश्वास कुठेतरी हरवून गेला होता. आधीसारखी ती सगळ्यांसोबत हसत खेळत बोलत नव्हती. घरातली सगळी कामं ती शांतपणे करत होती, पण तिच्या चेहऱ्यावर कायम एक उदासी दिसत होती. सुनीता ताईंनाही हा बदल जाणवत होता. आधी छोटी छोटी गोष्ट सांगून हसणारी रोहिणी आता फक्त गरजेपुरतंच बोलत होती. राकेश ऑफिसमधून घरी यायचा तेव्हा ती त्याच्यासोबत बसून गप्पा मारत नव्हती. जेवण वाढायचं आणि आपल्या खोलीत जाऊन शांत बसायची. एका रात्री राकेशने तिच्याकडे पाहिलं. रोहिणी खिडकीजवळ उभी राहून बाहेर बघत होती. तिच्या डोळ्यात पाणी होतं. राकेश हळू आवाजात म्हणाला, रोहिणी अजूनही माझ्यावर राग आहे का? रोहिणीने मागे वळून पाहिलं पण काहीच बोलली नाही. मी फक्त एवढंच म्हणालो होतो की तुझ्या आईसाठी दुसरी व्यवस्था करू, त्यात एवढं चुकीचं काय होतं? हे ऐकताच रोहिणीच्या मनात साचलेला राग बाहेर आला. ती भरलेल्या डोळ्यांनी म्हणाली, व्यवस्था? ती माझी आई आहे राकेश,
एखादी जबाबदारी नाही. जेव्हा तुझे आईवडील आजारी पडतील तेव्हा मी असं बोलले तर चालेल का तुला? राकेश गप्प बसला. रोहिणी पुढे म्हणाली, मला वाटायचं तू वेगळा आहेस. माझ्या प्रत्येक दुःखात माझ्यासोबत उभा राहशील. पण आई, काही दिवस राहिली तर तुला तुझंच घर परकं वाटायला लागलं. राकेशकडे उत्तर नव्हतं. त्या दिवसानंतर दोघांमध्ये अजूनच दुरावा वाढला. दरम्यान रोहिणी रोज तिच्या आईकडे जात होती. NGO आता चांगल्या प्रकारे चालू लागलं होतं. आसपासच्या अनेक महिला तिथे जाऊ लागल्या होत्या. काही महिलांनी शिलाई शिकून छोटे छोटे व्यवसायही सुरू केले. रोहिणीची आई आता आधीपेक्षा खूप आनंदी दिसत होती. त्यांच्यात जगण्याची नवी उमेद निर्माण झाली होती. एके दिवशी त्या आनंदाने रोहिणीला म्हणाल्या, बाळा, तुझ्या बाबांच्या जाण्यानंतर मला वाटलं होतं माझं आयुष्य संपलं, पण तू मला पुन्हा उभं केलंस. रोहिणी आईच्या मांडीवर डोकं ठेवून शांतपणे पडून राहिली. तिच्या डोळ्यात पाणी आलं. इतक्यात NGOमध्ये काम करणारी सुमन धावत आली आणि म्हणाली, ताई, बाहेर काही पत्रकार आले आहेत. त्यांना तुमची मुलाखत घ्यायची आहे. रोहिणी आणि तिची आई दोघेही आश्चर्यचकित झाल्या. पत्रकारांनी त्यांची मुलाखत घेतली. रोहिणीच्या आईने महिलांना कसं उभं केलं, त्यांच्या आयुष्याला नवा आधार दिला, हे सगळं त्यांनी वर्तमानपत्रात छापलं. काही दिवसातच रोहिणीच्या आईचे नाव सगळीकडे होऊ लागलं. अनेक संस्था त्यांना कार्यक्रमासाठी बोलावू लागल्या. एक दिवस तर जिल्हाधिकाऱ्याच्या हस्ते त्यांचा सन्मानही करण्यात आला. रोहिणीच्या सासूबाई TV वर हा कार्यक्रम पाहत होत्या. रोहिणीची आई स्टेजवर उभी होती आणि सगळे टाळ्या वाजवत होते. सुनीताताईंना अचानक अपराधी वाटू लागलं. त्या हळू आवाजात म्हणाल्या, आपण किती चुकीचं वागलो त्यांच्यासोबत. राकेशही शांतपणे TV कडे पाहत होता. त्याच्या डोळ्यासमोर ते दिवस आले जेव्हा त्याने रोहिणीला म्हटलं होतं, तुझ्या आईला केअरटेकर ठेव. आज तीच स्त्री कित्येक महिलांचा आधार बनली होती. त्या रात्री राकेश बराच वेळ झोपू शकला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने ऑफिसमधून सुट्टी घेतली आणि थेट रोहिणीच्या माहेरी गेला. रोहिणी तिथे मुलांना शिकवत होती. अचानक राकेशला पाहून ती चकित झाली. राकेश शांतपणे तिच्या आईजवळ गेला आणि त्यांच्या पायावर हात ठेवत म्हणाला, आई, मला माफ करा. रोहिणीची आई गोंधळून म्हणाल्या, अरे जावई बापू, हे काय करताय? राकेशच्या डोळ्यात पश्चाताप होता. तो म्हणाला, मी तुमचं दुःख समजू शकलो नाही. बाबांच्या जाण्यानंतर तुम्हाला आधाराची गरज होती आणि मी मात्र तुम्हाला ओझं समजलो. हे ऐकून रोहिणीच्या डोळ्यात अश्रू आले. राकेश पुढे म्हणाला, रोहिणी, तू बरोबर होतीस. आई वडील म्हातारपणी मुलांसाठी ओझं नसतात. त्यांना फक्त आपल्या माणसांची साथ हवी असते. रोहिणी शांतपणे त्याच्याकडे पाहत राहिली. पहिल्यांदाच तिला राकेशच्या शब्दात खरा पश्चाताप जाणवत होता. त्या दिवशी बऱ्याच दिवसांनी रोहिणीच्या मनावरचं ओझं थोडंसं हलकं झालं, पण तिच्या मनात निर्माण झालेली दरी अजूनही पूर्ण भरून निघायची बाकी होती. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.